1930मधील संस्मरणीय जंगल सत्याग्रह. जंगल सत्याग्रहाच्या अभिनव आंदोलनाने नगर जिल्ह्याचे नाव महाराष्ट्रभर गाजले गेले. तो भाग म्हणजे सह्याद्रीच्या कुशीत असलेल्या अकोले व संगमनेर तालुक्यातील भाग होय. जंगल सत्याग्रह हे शेतकरी व आदिवासी लोकांच्या हक्कासाठी केलेले शांततामय आंदोलन होते. नैसर्गिक संपत्तीवर देखरेख करणारे तत्कालीन फॉरेस्ट अधिकारी कायद्याच्या कात्रीतून पकडून आदिवासी लोकांवर विविध प्रकारचे जुलूम करत असत. म्हणून त्यावेळचे सामाजिक कार्यकर्ते व नेते रामकृष्ण महाराज व पूज्य स्वामी सहजानंद भारती यांनी नेतृत्व करून आदिवासी लोकांमध्ये जागृती निर्माण केली आणि जंगल सत्याग्रहाची कल्पना मांडली. गणेश जगन्नाथ जोशी आणि वैकुंठलालजी मेहता यांनी सर्वतोपरी मदत करण्याचे मान्य केले. जंगल सत्याग्रहाकरता अकोले, राजूर, कोतुळ, समशेरपूर, ब्राह्मणवाडा, खिरविरे, वांजुळशेत, शेणीत, संगमनेर, राजापूर, आश्वी, पेमगिरी, पितळे डोंगर, जवळे, बाळेश्वर, भोजदरी, सारोळे, चंदनापुरी, सावरगाव, घुले, कवठे, वनकुटे, माळेगाव अशा अनेक गावागावांतून लोकांनी मोठ्या संख्येने यात सहभाग घेतला. दिनांक 21 जुलै 1930 रोजी अकोले आणि संगमनेरमधील 20-25 ठिकाणी जंगल सत्याग्रह करण्यात आले. सत्याग्रहींनी अहिंसेच्या मार्गाने आपले आंदोलन चालवले आणि सरकारी अन्यायाविरुद्ध आवाज उठवला. अकोले तालुक्यासाठी सत्याग्रह संचालक म्हणून संत वकील तर संगमनेर तालुक्यासाठी भैयासाहेब कुलकर्णी यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली होती. प्रत्येक गावचे केंद्रावर गटप्रमुख व त्यांच्या मदतीस 5-6 सत्याग्रही नेमले होते. या सत्याग्रहांचे पहिले पाऊल म्हणून वनचराई देण्याचे बंद करणे व जंगलात बिनधास्त गुरे चारवायास सोडणे. या आंदोलनाची आधीपासून तयारी करण्यात आली होती. गणपतराव तनपूर, माधवराव कुलकर्णी, उमाकांत भालेराव, हरी पांडुरंग राऊत, राम उपासनी यांनी लोकांमध्ये जनजागृती करून त्यांना एकत्र केले. सत्याग्रहाच्या दिवशी हजारोंच्या संख्येने लोक जमले. पोलीस व सरकारी अधिकारीही मोठ्या तयारीने उपस्थित होते. पण परिस्थिती तणावपूर्ण असूनही सत्याग्रहींनी शांतता राखली. नेत्यांनी लोकांना महात्मा गांधीजींच्या अहिंसेचा संदेश दिला आणि कोणत्याही प्रकारचा हिंसाचार करू नये असे सांगितले. रामकृष्ण महाराज, बापूसाहेब पारेगावकर, वामनराव कुलकर्णी, सरदेसाई नगरचे भाई सत्था, श्रीपाद नवरे या नेत्यांना अटक झाली. काही ठिकाणी दडपशाही झाली. तरीही लोकांनी धैर्याने आंदोलन सुरू ठेवले. आदिवासी व शेतकरी यांनी एकजुटीने आपले हक्क मिळवण्यासाठी संघर्ष केला. या जंगल सत्याग्रहाचा संस्मरणीय प्रसंग म्हणजे शेणीत व समशेरपूर येथे झालेला सत्याग्रह. या सत्याग्रहात भाग घेण्यासाठी शेणीतचे पाटील शंकरराव धोंगडे यांनी आपल्या पाटीलकीचा राजीनामा देऊन या आंदोलनात सहभाग घेतला. त्या काळी शेणीत गावी 10,000 जमाव जमला होता. पोलीस अधिकारीही पूर्ण तयारीत होते. एका बाजूला निशस्त्र सत्याग्रही आणि दुसऱ्या बाजूला सशस्त्र पोलीस सैनिक असे चित्तथरारक दृश्य दिसत होते. संत वकिलांनी प्रसंगावधान ठेवून प्रेरक व लोकजागृती करणारे भाषण करून स्वतःला अटक करून घेतली. त्यांनी भावनावश लोकांना शांत करून रक्तपात टाळला. या सत्याग्रहाची चिरकाल आठवण राहावी म्हणून या पुतळ्या डोंगरास महात्मा गांधी डोंगर असे नाव देण्यात आले. शेणीतप्रमाणेच समशेरपूर येथील जंगल सत्याग्रहासाठी मनोहर शास्त्री, अच्युतराव पटवर्धन, गरुड, साने, चौधरी, वामनराव जोशी यांनी प्रचार करून सुमारे 3,000 स्वयंसेवक सत्याग्रहासाठी समशेरपूर येथे जमा केले होते. यावेळी मनोहर शास्त्री जोशी यांना अटक होऊ नये म्हणून त्यांना आदिवासी पोशाख करून भूमिगत केले गेले होते. या जंगल सत्याग्रहामुळे समाजात जागृती निर्माण झाली आणि अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी प्रेरणा मिळाली. नगर जिल्ह्यातील अकोले, संगमनेर तालुक्यात झालेले जंगल सत्याग्रह ही घटना विशेष ठरली आणि महाराष्ट्राच्या इतिहासात एक महत्त्वाची घटना म्हणून नोंद झाली. 1930 मधील जंगल सत्याग्रही विष्णू यशवंत नाईकवाडी, धुमाळवाडी, राजेश जगन्नाथ जोशी, लक्ष्मण त्र्यंबक जोशी, राजू नथू पन्हाळे, विष्णू यशवंत मानकरी, द्वारकानाथ रावजी हरकोर सर्व अकोले येथून, सोमजी देवजी जोरवर समशेरपूर, दगडू गोडे वैतागवाडी, यशवंत भाऊ भोर अंबड, बापू सहाजी वाकचौर कळस,
रघुनाथ कोंडाजी शिंदे खिरविरे यांनी 1930च्या जंगल सत्याग्रहात सहभाग घेतला होता. राजूर येथून जगन्नाथराव जोशी, दामू गुरव, राणू तेली, दत्तू जोशी, शंकरराव देशमुख, लक्ष्मण पाटील, नारायणराव पाटील, बारकू पाटील आणि राम उपासनी यांनी भाग घेतला. ब्राह्मणवाड्यातून अच्युत रसाळ आणि गावकरी मंडळी. रसाळ यांनी गीतासह प्रचार केला होता.